नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? मी अक्षय आपलं स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन ब्लॉग आहे आणि हा ब्लॉग आहे की आपण परेल वर्कशॉपला आलेलो आहोत आणि आता गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. पाहू शकता सुंदर सुरेख अशा मूर्त्या आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हे जे कॅप्शन पाहू शकता, थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो पण तो आपला बेस्ट फ्रेंड असतो, असं काही ना काही अनेक असे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कॅप्शनसुद्धा पाहायला मिळणार आहेत. जेवढी सर्व मुलं आहेत, जी सर्व मुलं आहेत, मुली आहेत, हे सर्व जे यंग जनरेशनचे आहेत सर्व पाहू शकता. सर्वांची वाट पाहत आहेत चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बाप्पाचं आगमन होत आहे. आणि पाहू शकता एक सुंदर सुरेख अशी यावर्षीची मूर्ती आपण सर्वांनीच पाहिली असाल. तर पाहू शकता हे जे रूप पाहण्यासाठी जी अलोट गर्दी आहे, शिस्तबद्ध पद्धतीने सर्वच आपलं हे जे नियोजन आहे खूप छान पद्धतीने झालेलं आहे. आणि हा टायमिंग दिला होता 2चा, नंतर समजण्यात आलं की 11 साडे11च्या आसपास गणपती बाप्पा कारखान्यातून बाहेर येणार आहेत. परंतु 1-1:30 वाजला असेल त्या टायमाला गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आणि पाऊस एवढा होता की सांगता येत नाही का एवढा पाऊस होता काय माहीत नाही, पण लेट झालं त्यामुळेच. आणि बाकीच्यासुद्धा असे सुंदर सुंदर छान छान मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक नक्की लाईक करू शकता आणि लाईक केलं तरच खूप आनंद वाटेल मलासुद्धा. व्हिडिओ शेअर करा. बाकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पाहू शकता जवळून शूट करण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये. आणि अफाट अशी गर्दी, त्यातमध्ये सर्वांचे मोबाईल सेल्फी स्टिक्स वगैरे आणि बाप्पांचं आगमन, पोलीस यंत्रणा सर्वांचंच आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, पोलिसांचं सहकार्य खूप छान पद्धतीने झालं. आणि बाप्पांचं आगमन आपण एवढाच व्हिडिओ काढला आहे कारण पुढे आपण नंतर गेलो. आणि असंख्य असे गणपती बाप्पांचं आगमन आजच्या दिवशी आहे. मोस्ट ऑफली 175 म्हणजे 175हून जास्त गणपती बाप्पांचं आगमन आज परेल वर्कशॉप आणि गणसंकुल या दोन्ही वर्कशॉपमधून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्याच आसपास आपण असणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पाहू शकता चिंचपोकळी चिंतामणीचं आगमन झालं आणि त्यानंतर ते जे गणपती बाप्पा निघाले कारखान्यातून, तर त्यातला हाच फर्स्ट गणपती बाप्पा आहे. पाहू शकता रथ आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन, सुंदर अशा सुरेख अशा मूर्त्या आणि खूप छान असं वाटतं आहे. आणि सर्वच मूर्त्या खूप छान आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यासाठी सांगतो कारण खूप काही मिस करणार आहात आपण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू शकता खाली हुंदीरसुद्धा आहे, तो पण खूप छान पद्धतीने बनवली मूर्तिकारांचं खूप खूप अभिनंदन. खूप छान अशा मूर्त्या आहेत. आणि पाहू शकता इकडून अजून एक गणपती बाप्पा येत आहेत, म्हणजे ते गणसंकुलमधून येतात आणि हे परेल वर्कशॉपमधून येतात. तर असे आपल्याला जिकडे तिकडे चहूकडे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन पाहायला मिळणार आहे. पाहू शकता इकडे मी आलो होतो, पुढे आलो आणि चिंचपोकळी चिंतामणी बाप्पांचं शूट करायला आलो होतो थोडं, की तिथे आपल्याला जास्त जमलं नाही. परंतु इकडेसुद्धा अलोट गर्दी आहे. आणि हे जो मधलाच पॅसेज आहे ब्रिजच्या खालचा तो, तिकडेसुद्धा आपले भक्तजन उभे आहेत. कारण तिथे सर्वांनीच सूचनेनुसार तिथे उभं नव्हतं राहायचं, कारण ती सूचना केल्या होत्या. आणि तरीही काही भक्तजन आहेत पाहू शकता इकडे उभे आहेत. तर मित्रांनो, प्लीज नियमांचं पालन करा आणि असेच सहकार्य करत राहा सर्वांनाच, जेणेकरून आपल्याला काही इजा नाही होणार कशाही गोष्टीच्या. आणि ही आगमन आहेत ही व्यवस्थितपणे आपण करू शकतो मुंबईसारख्या ठिकाणी. तर पाहू शकता इकडे अजूनही गणपती बाप्पा आला आहे. मी मंडळाची नावं नाही बघितली ते, पण जे गणपती बाप्पा आलेत आणि जे कुठल्या एरियातले तेहीसुद्धा माहीत नाही. काही काहींचे लेबल्स वगैरे आहेत त्यावरून आपण बघू शकतो. पण अशा सुंदर सुरेख मूर्त्या, त्यांचं सिंहासन आणि रूप पाहून सर्वच भक्तजन मोहरून गेले आहेत. आणि काय पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये एक एक डिटेलिंग ही ज्या मूर्तिकाराने बनवली आहे खूप सुंदर पद्धतीने. अजूनही गणपती बाप्पा आले आहेत. तर बघा ब्रिजच्या लेवलला म्हणजे एकदम उंच किती आहेत ते गणपती बाप्पा. आणि अशा मूर्त्या मोठ्या मोठ्या मूर्त्या आपल्या मुंबई कारखान्यामधून बनवत आहेत. आपल्या सर्वच मूर्तिकारांना आणि सर्वच टीमला खूप खूप शुभेच्छा. पाहू शकता सुंदर अशा मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत यावर्षी दरवर्षीप्रमाणे. खूप छान अशा डेकोरेशनसुद्धा आहे. आजूबाजूला मोर आहे मागे गणपती बाप्पांच्या, आणि अशी खूप सुंदर अशी कलाकृती आहेत. तर पाहू शकता उमरकाडीचा राजासुद्धा आहे इकडे. त्यांचंसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहोत.
तरीसुद्धा पाहू शकता खूप छान अशी मी अपोजिट साईडला आहे तरीसुद्धा व्हिडिओ काढलो आहे. म्हणजे उभा नाही त्याच्यावरती राहिला आहे, पण सेल्फी स्टिकच्या माध्यमातून आपण हा कॅप्चर केला आहे. पाहू शकता इकडे फटाकेसुद्धा आहेत, फोडले गेले आहेत आणि ही जी गर्दी आहे अफाट गर्दी आहे आणि खूप छान वाटते की अशी मुंबई ठिकाणी उलट गर्दी आहे, पण त्यानुसार काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे आणि लहान मुलांना तर अवॉइड केलं पाहिजे. संध्याकाळी ठीक आहे, थोडंफार गर्दी कमी असते तर आणू शकता तिकडे, पण सकाळ दुपारी जे क्राऊड असतो खूप जास्त असतो यंग पिढीचा. आणि पाहू शकता इकडे खूप छान आणि आनंदात ढोल ताशा पथकसुद्धा आहेत आणि खूप छान आनंदात सर्वच त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि असाच व्हिडिओ खूप छानसुद्धा झालेला आहे. थोडा फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण आपल्या सर्वांना पाहू शकता खूप छान अशा मूर्त्या पाहायच्या आहेत. खूप कमी वेळात कारण सर्व संपूर्ण व्हिडिओ पाहत नसतात, त्यामुळे पण संपूर्ण व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ खूप छान सुंदर झालेला आहे. नवीन नवीन कलाकृती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. खूप सुंदर आणि सुरेख अशा मूर्त्या आहेत. आणि हे आगमन झालं होतं 17 ऑगस्टला रविवारी, त्याचं शूटिंग आहे आणि खूप छान अशा मूर्त्या पाहू शकता. एकूण एकही क्षण असा नाही की मूर्ती कारखान्यातून बाहेर आली असेल. आणि या गणपतींच्या आगमनामध्ये शेवटला मी परेलचा राजा यासाठी थांबलो होतो. खूप त्यासुद्धा टाईम लागला, पण शेवटी 5:30-6च्या आसपास गणपती मंडपातून कारखान्यातून बाहेर आले. आणि तीसुद्धा खूप छान असा व्हिडिओ आहे. शेवटला असेल तो व्हिडिओ पहा. त्याच्या आतून वाट पाहत होता आणि इकडे एक ना एक गणपती होते. आम्हाला वाटत होतं की परेलचंच राज्याचं आगमन झालेलं आहे, त्यांचीच एंट्री झाली आहे, पण बाकीच्या मंडळांचे गणपती होते ते सुद्धा खूप छान आणि सुंदर आणि सुरेख अशा मूर्त्या आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार. गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट सर्वांनी या व्हिडिओच्या माध्यमातून करायची आहे. होऊ शकतं त्या साईडून येतात, ह्या साईडून येत आहेत, सगळीकडून गणपती बाप्पा येत आहेत. जिकडे तिकडे चहूकडे हा भक्तजनांचा अलोट असा गर्दीच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पांचे आगमन होत आहेत. पाहू शकता मी किती लांब आहे तरी झूम करून सेल्फी स्टिकच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ दाखवत आहे. फटाके, सुंदर फॉग्स वगैरे दूर टाकून एक वेगवेगळे असे इफेक्ट्स आहेत आणि त्यानुसार थोडं प्रदूषणसुद्धा होतं, पण ठीक आहे, आपले सण आहेत आणि आपणच ते सण आपल्याला साजरे करायचे आहेत. खूप सुंदर असा व्हिडिओ झाला आहे. तर गणपती त्या साईडला गेलेत, तिकडेसुद्धा चाललेत, ह्या तिकडेसुद्धा लेफ्टला चाललेत, राईटला चाललेत, स्ट्रेटसुद्धा चालले आहेत. तर अशासुद्धा पद्धतीने पाहू शकता. अजूनही गणपती बाप्पा आले आहेत आणि खूप सुंदर आणि सुरेख अशा मूर्त्या पाहू शकता आपण. हा व्हिडिओ 10-1 मिनिटाचा असेल. अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्याचीसुद्धा आपण आता वाट पहा. चॅनलला कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आत्तापासून सुरुवात होणारे जे सर्व व्हिडिओ आहेत ते इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप छान असे तुम्हाला तुमच्या माहितीनुसार खूप छान असे व्हिडिओ येणार आहेत या चॅनलवरती. आणि चॅनलला सपोर्ट नक्कीच करणार तुम्ही, त्यात काही शंका नाही. नवीन चॅनल आहे त्यामुळे जितकं होईल तितकं सर्वांना शेअर करा. एक सबस्क्राईब तुमच्या मित्रासाठी, भावासाठी असेल. पाहू शकता खूप सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती आहे.